मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एमएपीएस क्लेम मध्ये आजच्या डेट पर्यंत किती फंड डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. अजून 31 मार्च 2025 पर्यंत किती फंड अजून डिस्ट्रीब्यूट होणं बाकी आहे. त्यासोबतच ज्यांचे या ठिकाणी पैसे नाही आले त्यांनी काय करायला पाहिजे आणि क्लेम स्टेटस काय असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे येऊ शकतात, या संपूर्ण माहितीविषयी चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, दिनांक 26 मार्च 2025 रोजी एमएपीएस क्लेम धारकांसाठी आनंदाची बातमी राहिलेली आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. पण अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले नाहीत. तर आपण जसंही वेबसाईटला या ठिकाणी व्हिजिट केल्याच्या नंतर आता आपल्याला संपूर्ण डाटा या ठिकाणी शो होतोय, ज्यामध्ये जर बघितलं तर आपण या ठिकाणी जवळपास 150 कोटी प्लस या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट आतापर्यंत या एमएपीएस क्लेम धारकांपर्यंत पोहोचलेला आहे. ज्यामध्ये याच्या अगोदरचा जर डाटा या ठिकाणी बघितला तर 123 कोटीच्या वर या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट झाला होता आणि आज जर बघितलं तर 151 कोटीच्या वर या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. हा जो काही रिपोर्ट आहे तुम्ही स्वतःही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी किती फंड डिस्ट्रीब्यूट झालेले याचाही तुम्ही या ठिकाणी माहिती करून घेऊ शकता. यासाठी जस्ट तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्डला यायचं आहे. डॅशबोर्डला आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एमएपीएस ला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी एमएपीएस ला क्लिक करता, काही अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर या ठिकाणी डिटेल्स मध्ये येणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः या ठिकाणी चेक करू शकता. आजपर्यंत या ठिकाणी टोटल अप्रेंटिसशिप रजिस्टर या ठिकाणी आकडा जो आहे या ठिकाणी दिसणार आहे. टोटल इस्टॅब्लिशमेंट रजिस्टर, टोटल सबमिट क्लेम जे आहेत ते या ठिकाणी दिसणार आहेत. टोटल फंड डिस्ट्रीब्यूट जर या ठिकाणी बघितलं तर हा आकडा या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे, जे की 151 कोटी प्लस या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. त्यानंतर नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट आणि नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ड बाय आरओ. ते या ठिकाणी ज्यांचे या ठिकाणी नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ड आहे त्या सर्वांचे पैसे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. त्यासोबत या ठिकाणी नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट जर दिसते तुम्हाला, हा जो काही आकडा आहे तो आकडा तुम्हाला या ठिकाणी जेव्हा आरओ अप्रूव्ह होईल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळून जातील. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर बघितली तर या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स मध्ये चार्ट देण्यात आलेले आहे. यामध्ये ट्रेडनुसार या ठिकाणी जे काही टॉप ट्रेड आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आहे, जे की नंबर 1 ला या ठिकाणी सर्वात जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी इलेक्ट्रिशियनच्या जे की पैसे डिस्ट्रीब्यूट सुद्धा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रजिस्टर सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर फिटर आहे, त्यानंतर वेल्डर, त्यानंतर मोटर मेकॅनिक आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक असेंब्ली टेक्निशियन, अशा प्रकारचे ट्रेड आहेत या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की तुमच्या बीटीआर अंतर्गत येणाऱ्यामध्ये किती पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले, त्यासाठी तुम्हाला बस या ठिकाणी इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इयर सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डिव्हिजन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिव्हिजन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट या ठिकाणी जर तुम्ही सिलेक्ट केलं, सर्च करून तुम्हाला या ठिकाणी सर्च बटनला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी सर्च बटनला क्लिक करता मित्रांनो, संपूर्ण डाटा तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण डाटा अजून अपडेट होण्याचं काम चालू आहे, तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण डिटेल्स मध्ये सांगितलं होतं की ज्यांचे पैसे नाही आले त्यांनी काय करायला पाहिजे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ज्यांचे पेमेंट फेल झाले त्यांचं या ठिकाणी पेमेंट आलेलं आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कालच्या डेटमध्ये पेमेंटही फेल झालेलं आहे. तरी या ठिकाणी आपल्याला एवढे सारे कमेंट येतात की पेमेंट फेल झालेलं आहे, काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण एकाच व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये माहिती सांगत असतो, फक्त कमतरता असते तुम्ही ते पूर्ण न पाहिलेली, म्हणून तुम्हाला या ठिकाणी नेहमी या ठिकाणी कमेंट करावं लागते. त्यानंतर कालच्या डेटमध्ये ज्यांचं पेमेंट या ठिकाणी 00 सक्सेस होतं त्याची माहिती दिली होती. 00 सक्सेस असं जर दाखवत असेल आणि तुमच्या जर अकाउंटला या ठिकाणी पेमेंट मिळाली नसेल तर मित्रांनो तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला या ठिकाणी जस्ट तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे ते चेक करून घ्यायचं आणि त्या बँकेला तुम्हाला तुमचे पैसे ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. जरी तुमची बँक या ठिकाणी बंद जरी झाली असेल मित्रांनो, त्या ठिकाणी आधार जर लिंक असेल तर त्या बँकेला या ठिकाणी पैसे जाऊ शकतात. हे डीबीटी द्वारे या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट होत असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल त्या ठिकाणी तुमचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, पेमेंट स्टेटस ऑफ पेंडिंग आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी वेळोवेळी या ठिकाणी सांगत असतो, जर तुमचा क्लेम स्टेटस जर या ठिकाणी पेंडिंग जर दाखवत असेल तर तुम्हाला मित्रांनो काही करायची गरज नाही. जरी तुमच्या मित्राचे पैसे आज आले तरी तुम्हाला त्या ठिकाणी उद्या पैसे येणारच आहेत. जे की फायनल डेडलाईन या ठिकाणी एमएपीएस क्लेम धारकांसाठी पेमेंट डिस्ट्रीब्यूट करण्याचे आहे ते 31 मार्च 2025 अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे डिस्ट्रीब्यूट होऊन जातील. त्यामुळे पैसे जरी या ठिकाणी आज जरी नाही आले तर फायनल डेडलाईन ही आहे ते 31 मार्च 2025, तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेट करावं लागणार आहे.
पर्टिक्युलर तुमचेच पैसे हे का नाही आले हे कोणालाही या ठिकाणी सांगता येणार नाही. इव्हन मलाही सांगता येणार नाही. डीबीटीचं या ठिकाणी आपण बघितलं तर कोणाचे पैसे हे फंड डिस्ट्रीब्यूट करता हे आपल्याला सांगता येणार नाही. कोणाचे क्लेम या ठिकाणी अप्रुव्हल झालेले आहेत आणि त्या फंड मध्ये डिस्ट्रीब्यूट होत असताना ही सगळं कम्प्युटराइज्ड असते. त्यामुळं नेक्स्ट डेट मध्ये तुमचे पेमेंट या ठिकाणी येणार की नाही हे कोणालाही सांगता येणार नाही मित्रांनो. कारण की डीबीटीकडे जेवढा डाटा आहे, फंड जेवढे अवेलेबल आहे त्या फंडनुसार किती या ठिकाणी फंड ते डिस्ट्रीब्यूट करणार आहेत त्यानुसार जेवढे क्लेम त्या अप्रुव्हल या ठिकाणी राहतात तेवढ्यांचे या ठिकाणी ते क्लेम पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट करू शकतात. त्याच्यामध्ये मॅक्झिमम करून या ठिकाणी पेमेंट फेल्ड होऊन जातात आधार लिंक नसल्यामुळं. म्हणून तुमचा आधार लिंक या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही. तुम्हाला जी काय पेमेंट आहे ते पेमेंट या ठिकाणी येऊन जाईल. फक्त एवढंच आहे की आज येईल, उद्या येईल, परवा येईल हे मात्र कोणालाही या ठिकाणी नक्की सांगता येणार नाही. पण जे फायनल डेडलाईन आहे ती 31 मार्च 2025 अगोदर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळून जातील. मी नेहमी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत असूनही तुम्ही या ठिकाणी याच टॉपिकवर या ठिकाणी कमेंट करत असता म्हणून मला नेहमी या ठिकाणी तुमच्यासाठी हा याच्यावर व्हिडिओ घेऊन यावं लागतंय. त्यानंतर या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग असूनही काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी 2च महिन्याचे पैसे आले, 3च महिन्याचे पैसे आले, बाकीचे या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग असूनही पैसे नाही आले. तर मित्रांनो तुमचेही पैसे या ठिकाणी येऊन जातील. पेमेंट येण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे क्लेम स्टेटस पेंडिंग असणं. जर तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी निश्चिंत राहायचंय. तुमचे पैसे 100% तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जातील. फक्त एवढंच आहे, यामध्ये आज येतील का उद्या येतील हे सांगता येणार नाही. पण फायनल डेडलाईन जी आहे ती 31 मार्च 2025 अगोदर या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊन जातील. आता आपण 31 मार्च 2025 असं सांगत असतो, पण एका विद्यार्थ्यानं आपल्याला कमेंट केलेले आहे की 30 आणि 31 या ठिकाणी सुट्टी आहे तर आपले पैसे डिस्ट्रीब्यूट होतील का? तर मित्रांनो मार्च एंड मध्ये कुठलीही सुट्टी नसते, कुठलाही काहीच नसते. या ठिकाणी टोटल वर्किंग डेज असतात यामध्ये. म्हणून तुम्हाला या ठिकाणी 31 मार्च 2025 अगोदर ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग आहेत त्यांना या ठिकाणी पेमेंट मिळून जातील. त्यामुळे घाबरायचं कारण याच्यामध्ये नाही. तर मित्रांनो या MAPS क्लेम बाबत अजून कुठली माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.